नमस्कार मंडळी, मी प्रणाम ठोंबरे आपलं स्वागत करतो. आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा. सध्या कोणत्याही निवडणुका नसताना देशात आणि राज्यामध्ये पक्षफुटीचं राजकारण गाजतंय. सर्वच पक्षाच्या नेत्यांना भाजपमध्ये जायचं आहे, भाजपच्या सोबत असलेल्या मित्रपक्षामध्ये जायचं आहे. ही एक फुटीची लाटच सध्या आलेली आहे आणि ती लाट कुणी आणली तर भाजपने आणली असं म्हणता येईल. भाजपाने सध्या खासदार फुटीवर लक्ष केंद्रित केलेलं आहे. जवळपास 2.5 ते 3 वर्ष लोकसभेच्या निवडणुकीला बाकी असतानाही लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच भाजपाने सर्वच पक्षांच्या खासदाराला गळाला लावण्याचं काम सुरू केलेलं आहे. जे खासदार कोणत्याही पक्षामध्ये निवडून येऊ शकतात अशा खासदाराला भाजपाने आपल्यासोबत अथवा मित्रपक्षासोबत घेण्यास सुरुवात केलेली आहे. त्याचं उदाहरण आपल्याला महाराष्ट्रामध्ये गेल्या आठवड्यामध्ये दिसलं आणि गेल्या काही दिवसापूर्वी आम आदमी पार्टीचे जवळपास 7 ते 8 खासदार हे भाजपासोबत गेले होते. आता पुन्हा महाराष्ट्रामध्ये भाजपाचा जो मित्रपक्ष आहे शिंदेसेना, त्या शिंदेसेनेसोबत 6 खासदार हे उबाटा गटामधून शिंदेसेनेमध्ये गेलेले आहे. यामध्ये भाजपाची मोठी रणनीती आहे. भाजपाचा लोकसभेचा आकडा जवळपास 250च्या जवळ घरामध्ये जातो. मात्र मित्रपक्षाला सोबत घेऊन आणि फोडाफोडीचं राजकारण करून भाजपाला हा आकडा 360च्या पुढे न्यायचा आहे. कारण 360 हे स्पष्ट बहुमत असेल, 2/3 बहुमत असेल आणि या 2/3 बहुमताच्या माध्यमातून भाजपाला जे काही निर्णय घ्यायचे आहेत त्या निर्णयामध्ये हे खासदार महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यासाठी अमित शहा हे कामाला लागल्याचं आपल्याला दिसतंय. त्यांनी सर्वच पक्षाच्या खासदारांना कसं फोडता येईल, जे आपल्यासोबत येतील त्यांना कसं घेता येईल या दृष्टिकोनातून एक रणनीती आखल्याचं दिसतंय. यापुढे आता उबाटा फुटलेली आहे, आम आदमी पार्टीचं खासदार फुटलेले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट, सपा आणि द्रमुक आदी पक्षालाही खिंडार पाडण्याची रणनीती भाजपाने आखल्याचं दिसतंय आणि इतरही काही जे खासदार असतील त्यांना सोबत घेऊन भाजप हा 2019च्या निवडणुकीला सामोरे जाऊ शकतो. भाजपाचा 2014 आणि 2019चा आकडा पाहता खासदार ज्या प्रमाणात भाजपाला निवडून देता आले त्या प्रमाणात 2024चा आकडा हा कमी होता आणि हे लक्षात घेऊन भाजपाने 2029ची तयारी सुरू केल्याची दिसते. भाजपाला पुन्हा एकदा लोकसभा आपल्या ताब्यात घ्यायची आहे. पुन्हा एकदा भाजपालाच पंतप्रधान करायचं आहे. 2050पर्यंत भाजपाचा पंतप्रधान राहावं यासाठी आतापासूनच रणनीती आखली जात आहे. भाजपामध्ये पंतप्रधानाचा उमेदवार कोण असेल हे अद्यापर्यंत जरी ठरलेलं नसेल तरीही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच या निवडणुका लढल्या जाऊ शकतात. आता यामध्ये संघाची महत्त्वाची भूमिका आहे. राज ठाकरे गेल्या आठवड्यात म्हणाले की अमित शहा हे पंतप्रधान होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतात. त्या दृष्टिकोनातून त्यांच्या हालचाली सुरू आहेत आणि भाजपामध्ये 2 गट पडले का असंही बोललं जात आहे. मात्र भाजपाला पंतप्रधान पदापेक्षाही काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षाला लोकसभेतील बहुमतचा आकडा गाठू द्यायचा नाही आहे आणि भाजपालाच पुन्हा एकदा देशामध्ये सत्तेत द्यायचं आहे. त्या दृष्टिकोनातून त्यांची आतापासून रणनीती सुरू आहे. त्यासाठी मित्रपक्षाला तर ते सोबत ठेवतायच, मात्र मित्र पक्षाचे जे खासदार आहेत किंवा विरोधी पक्षामध्ये जे खासदार आहेत ते आपल्या मित्रपक्षासोबत कसे येतील, आपल्यासोबत कसे येतील या दृष्टिकोनातून भाजपाने आतापासूनच सुरू केलेलं आहे आणि भाजपाचं मिशन 200
60च्या पुढं कसं जाईल या दृष्टिकोनातून आतापासून तयारी भाजपाने केलेली आहे. आणि याच्यावर मोठे आरोप येतात. भाजप हा खासदारांना खरेदी करतोय असा आरोप होतोय. मात्र याकडे दुर्लक्ष करून भाजपाने आपलं मिशन 260च्या पुढे नेण्याचे प्रयत्न आतापासून सुरू केलेले आहे. आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की भाजपाचं हे 360चं मिशन यशस्वी होईल का, आणि भाजपाने जे पाऊल उचललेलं आहे खासदार फोडाफोडीचं, पक्ष फोडाफोडीचं, हे आपणास योग्य वाटतं का आणि ते लोकशाहीला घातक आहे का? भाजपाची एक रणनीती राहिलेली आहे की आपल्याला देशामध्ये विरोधी पक्ष ठेवायचा नाही आहे. त्या दृष्टिकोनातून भाजपाने गेल्या 10 वर्षात 15 वर्षात तयारी सुरू केलेली आहे. आता येत्या काही दिवसामध्ये आपल्याला बघायचं आहे, येत्या काही वर्षामध्ये 2029च्या निवडणुका होत आहेत. पुन्हा एकदा जनता ही भाजपाला साथ देते का की विरोधी पक्षाला निवडून आणते? मात्र भाजपाची रणनीती पाहता आणि विरोधी पक्षाचे जे हालचाली आहेत त्यांचे जनतेच्या प्रश्नावरून त्यांनी जो उठाव करायला पाहिजे होता त्या दृष्टिकोनातून तो होत नाही आहे. विरोधी पक्ष हा भाजपाच्या तुलनेत कमकुवत होतोय. हे सर्व चित्र पाहता भाजप पुन्हा एकदा सर्वच विरोधी पक्षाला, काँग्रेसला वरचढ भरण्याची शक्यता आहे. कारण मोठ्या प्रमाणावर राज्य भाजपाच्या ताब्यात आहे, मोजकेच राज्य विरोधकांकडे आहे. त्याचा फायदाही भाजपाला होऊ शकतो आणि 2029 जे स्वप्न भाजपाचं आहे, मिशन जे भाजपाचं आहे ते पूर्ण होऊ शकतं अशी शक्यता सध्या तरी एकंदरीत राजकीय वातावरणावरून दिसते. आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद. थांबतो. आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा.